नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लर्क पदासाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्वीचं जे लिपिक नावाचं जे पद होतं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, कार्यकारी सहाय्यक हे नवीन नाव आहे लिपिक या पदासाठीचं. तर ही जी भरती आहे याच्यासाठी आपल्याला जागा किती देण्यात आलेल्या आहे, याची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर आपल्याला अर्ज करताना डॉक्युमेंट कशा पद्धतीने लागणार आहेत, याची अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे, अशा असंख्य तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं या तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जाणार आहेत. आणि माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. बघा, एकूण पद किती असणार आहेत त्याच्यामध्ये आणि पद काय आहे, कार्यकारी सहाय्यक हे पद आहे. इथं तुम्हाला याची वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला काय करायचे आहेत, ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज करायचे आहे. आणि इथं तुम्हाला पाहायचं आहे की ही जी भरती होणार आहे ही सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे. याचं तुमचं पे स्केल आहे ते बघा कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. तर M15चं पे स्केल आहे, तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयाची वेतन श्रेणी असणार आहे. आणि एकूण पद बघा, लक्षात घ्या पद किती आहेत, तर 1800 आणि 46. अतिशय जबरदस्त इथं पद जे आहेत ती पद देण्यात आलेले आहे. आणि इथं कास्टनुसार तुम्हाला कोणत्या कास्टला किती वर्गीकरण करण्यात आलेलं आहे की कोणत्या कास्टला किती जागा आहेत याचं इथं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे 1846 पदांसाठीचं. त्याच्यानंतर इथं जे काय आरक्षण असणार आहे तेही तुम्हाला इथं आरक्षणाचा तक्ता दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो बघा, ही अतिशय मोठी भरती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. ही जी काही PDF आहे ही PDF तुम्हाला तिथं वेबसाईट वरती पण पाहायला भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे, ही जी काही माहिती दिलेली आहे की आरक्षणाबाबतची माहिती दिलेली आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी पात्रता काय असणार आहे. तर याच्यासाठीची जी पात्रता आहे ती माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, तुमची डिग्री बघा, वाणिज्य, विज्ञान, कला किंवा विधी कोणत्याही शाखेची डिग्री असणं इथं आवश्यक आहे. आणि प्रथम प्रयत्नात तुम्हाला कमीत कमी 45% गुणासह उत्तीर्ण झाला पाहिजे, ही याची बेसिक अट आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ग्रेड सिस्टीम आहे त्यांच्यासाठीची ही टक्केवारी इथं दिलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर क्युम्युलेटिव्ह ग्रेड तुमचं जे आहे ते ॲव्हरेज +11चं असलं पाहिजे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर इथं बघा अजून एक अट दिलेली आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे आहे ते तुमचं किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असलं पाहिजे, हे इथं अट देण्यात आलेले आहे की जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आहे त्या संदर्भात. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचं 30 प्रतिशब्द मिनिटाचं काय असलं पाहिजे, टायपिंग स्पीड आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा त्याला जे काही धरून दुसरे प्रमाणपत्र असणार आहेत शासनाने जे मान्य केलेले आहेत ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल, इंटरनेट इत्यादीचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे, हे इथं देण्यात आलेलं आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर आपल्याला पाहायचं आहे पुढं की आपल्याला इथं वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष आहे आणि मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 ते 43 आहे. त्याचनुसार तुम्हाला इथं शासनाच्या वेगवेगळ्या GR नुसार तुमची जे काही वयोमर्यादा आहे त्याच्यामध्येही तुम्हाला इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, तेही पाहू शकता. इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीनं वयामध्ये पण तुम्हाला सूट आहे, सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे असणार आहे, ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे, तेही पाहू शकता. तर आपल्याला याची जी काही निवडीची पद्धत आहे ती कशा पद्धतीनं आहे बघा, इथं तुमची ऑनलाईन वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असणार आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे तुमची मित्रांनो. इथं
आणि त्याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्याच्यासाठी सिलेबस बघा काय दिलेला आहे। मराठी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 मार्काला असणार आहेत। एका प्रश्नाला 2 मार्क आहेत। इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क। त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क। बौद्धिक चाचणी ही सेम त्याच पद्धतीने आहे। एकूण तुमचे 100 प्रश्न आणि 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे। चालू घडामोडी या ज्या आहेत त्या तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित चालू घडामोडी असणार आहेत। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती चालू घडामोडीच्या बरेच सगळे व्हिडिओ अपलोड केले जात असतात, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुमची इथं बौद्धिक चाचणी जी होणार आहे त्याचं स्वरूप माध्यमिक शिष्यवृत्तीची जी परीक्षा आहे त्यानुसार असणार आहे, हे लक्षात ठेवायचंय। तुमची इथं मुलाखत होणार नाही, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल। तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठीतून घेण्यात येणार आहे, हे इथं लक्षात घ्यायसारखं आहे मित्रांनो। आणि तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते याच्यामधून सिलेक्शन होणार आहे की तुमची जी काही ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या काही सूचना दिलेल्या आहेत, ही वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची प्रोसेस बघा, आजपासून म्हणजेच 20/8/2024 पासून सुरू झालेली आहे आणि आपल्याला 9/9/2024 पर्यंत अर्ज हे करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला इथं ऑनलाईन परीक्षेसाठीचं शुल्क जे आहे ते बघा किती आहे। राखीव खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये वस्तू व सेवा करासह आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये वस्तू व सेवा करासह असणार आहे। परीक्षा फी ही नॉन रिफंडेबल आहे, तुम्हाला कोणत्याही कारणास्तव परीक्षा फी माघारी मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचे। इथं तुम्हाला दिव्यांगासाठी वगैरेच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो बघा, अतिशय मोठी भरती आलेली आहे आणि याचा फायदा सर्वांनी करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला बघा इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहे। या सूचना सगळ्या मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, ही जी काही PDF आहे ती तुम्हाला वेबसाईट वरती मिळणार आहे। तर सर्वांनी काय करायचं आहे, आपण ज्या मी तुम्हाला आता ज्या काही पात्रता सांगितल्या त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असेल तर नक्कीच इथं काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे। कारण इथं पदही जास्त देण्यात आलेले आहे, त्यामुळे आपलं इथं सिलेक्शन होऊ शकतं। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, याबाबत आणखीन काही माहिती आवश्यक असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।